हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, संध्या दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनाचा नाद प्रत्येकाला सहाय्य कर. केले सर्व पापाच्या अपराधांची क्षमा कर. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. प्रभूमध्ये असणाऱ्या माणसामध्ये सुख आणि दुःख हमेशा कार्य करत असतं. परंतु थोडंसं एखाद्या माणसामध्ये दुःख वाढलं गेलं का पहिला प्रश्न तोच येतो की देवाने माझ्यासाठी काय केले, किंवा प्रार्थनेने माझ्या भविष्यात काय झाले. कोणतंही झाड लावायचं असते ते पहिलं मुळापासून सुरुवात होतं. मुळातून जर सुरुवात झालेली आहे, मुळातून, तर त्या झाडाला एक शक्ती उत्पन्न करते. मुळापासूनच संपूर्ण झाड, पानं आणि फांद्या या सर्व मजबूत बनतात. त्यानंतर त्याला फळं तयार होतात. ती फळं नेहमी दुःखानंतर सुख उत्पन्न होतं. आपण अशा एक व्यक्तीचे अनुभव घेणार आहेत की प्रभूमध्ये असणाऱ्या माणसामध्ये विश्वास आणि क्रिया ह्या दोन गोष्टी शोधून आपल्याला काढायच्या आहेत. आणि एक महान व्यक्ती, विश्वासी, जो परमेश्वरावर ठेवणारी व्यक्ती, याची मी तुम्हाला माहिती देत आहे, किंवा त्याविषयीचा एक इतिहास म्हणून तुम्हाला मला देवाजवळ राहणाऱ्या लोकांसाठी, परमेश्वराबरोबर राहणाऱ्या लोकांसाठी त्याचं एक शेवटचा एक अध्याय आहे. तो म्हणजे योबचा 42 अध्याय. हा पूर्ण अध्यायामध्ये तो परमेश्वराच्या आज्ञात, नियमात, मार्गात आणि शिक्षणात या गोष्टीचा अनुभव तो कशा प्रकारे सांगत आहे. आणि देव तू काय पण करू शकते असा योबाचा विश्वास त्या परमेश्वरावर बसलेला होता. आणि तुला सर्व शक्य आहे. जसं लूक 1:37, एक वैद्य होता, एक डॉक्टर होता. तो कसा बरा करत होता, तर ह्या लूकने येशूची पूर्ण माहिती घेतली की माझ्याकडे आजारी असलेली व्यक्ती बरे होत नव्हते. किती औषधोपचार करून सुद्धा, पण प्रभू येशूकडे गेल्याबरोबर ते सगळे बरे व्हायचे. हालेलुया. तर त्याच्याकडे अनेक प्रकारचे रोगी आले तर ते बरे होत होते. मग प्रभू येशूकडे गेल्यानंतर ते बरे झाले. कसे बरे झाले? हालेलुया. हे पाहून लूकने हे शुभवर्तमान लिहिलं की चांगली गोष्टीविषयीचं लिखाण केलेलं होतं. आज जगात वाईट गोष्टीचं लिखाण कमी आहे, कारण माणसाच्या शरीराच्या आतमध्येच वाईट भरलेलं आहे. त्यामुळे ते लिखण्याची गरज नसते. पण हे चांगल्या गोष्टीचं लिखाण केलेले आहे, ते आम्हाला चांगलं बनणं ह्याची जरुरी आहे. तर आता आपण योगच्या विषयावर थोडंसं पुन्हा अनुभव घेऊया. कारण हा किती त्यागी होता, हा किती भक्तिदायी होता, किती विश्वास होता. तुमची किती विश्वास आहे मला सांग. एक दिवस आपण येतात प्रार्थना, तर एक दिवस नाही. रिट्रीट करतात, नाही केली तरी चालेल. सगळे प्रश्न सुटायला पहिल्यांदा आपल्याला स्वतःला झिजावं लागतं. दुःखात, संकटात, आपत्ती, निराशा अशातून तुम्हाला खरा अनुभव येऊ शकते. मग तो अनुभव आल्यानंतर तुमच्याकडे कोणताच दुष्टात्मा कार्य करू शकतो. जसं पेत्राला दिलेलं ते 16 अध्यायाप्रमाणे स्वर्गाच्या किल्ल्या कुठल्या आणि पृथ्वीच्या अधोलोकाचं काही चालणार.
जेव्हा प्रभू येशूमध्ये ते अधिकार होता, मग ते 27:50 पासून अधोलोकामध्ये अटकलेले येशू मरणाच्या द्वारे त्यांना उचललं आणि पवित्र स्थानात दिलं. तर योबची बघा ताकद, त्याचे मित्र, त्याची फॅमिली, त्याच्या जीवनामध्ये जसं प्रेषित 16:31 तू जर विश्वास ठेवत असेल तर तुझ्या आणि तुझ्या घराण्याचं तारण केलं. म्हणजे तुमचा विश्वास देवावर नाही, म्हणून तुमच्या घरामध्ये समस्या आहे, तुमच्या घरामध्ये संकट आहे, घरामध्ये आपत्ती आहे, कारण तुम्ही देवाची सेवा करत नाही, तुम्ही देवावर मनापासून विश्वास ठेवत नाही. म्हणून तुमच्या जीवनामध्ये या अनेक प्रकारच्या समस्या आणि आपत्ती हे आपल्या कुटुंबात, आपल्या घरावर, आपल्यावर आपत्तीचं काय होते भार कोसळला. सर्व बंधनं जर तोडायची जर असेल तर प्रभूच्या मार्गामध्ये आपल्याला चालायचं आहे. घ्या सुरुवात. काय सांगते? योब परमेश्वराला म्हणाला, तुला सर्व काही करता. लूकने पण तोच प्रश्न दिला. देवाला सर्व काही शक्य आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये देवाची कृपा उतरल्यावर सर्व काही करू शकतो. आता तुमच्यामध्ये देव आला आणि देवाची उपस्थिती तुमच्यात राहिली तर तुम्ही सर्व काही करू शकता. जे चांगल्या गोष्टी त्याच, वाईट करायला नाही. समजलं का? हालेलुया. तर आधी आज चेष्टा भरपूर चाललेली आहे देवाच्या नावाची. तर शिकायचं आहे आपल्याला विश्वास, सहनशक्ती त्याची गरज आहे. आणि ह्याद्वारे योबाचं जीवन कशा प्रकारे होतं हे 42 अध्याय आपल्यासाठी. ज्या माणसाला टेन्शन आलं असेल किंवा एखाद्या माणसाला प्रार्थनेत येत असताना खूप अडचणी येतात, मग त्याला मन उतरते की प्रार्थनेत नाही गेलं तर बरं होईल, पण 10 पट तुमची जास्त अंगावर संकट आहे. हे थोड्याशा सहनशक्ती, बरोबर. देवांमध्ये 16-20 मध्ये दिले, तुम्हाला दुःख येईल, दुःखच तुम्हाला आनंद करील. प्रभूमध्ये पण थोडेसे दुःख घ्यावं लागतात. कारण मग ते 16-24 मध्ये दिलेलं आहे. माझ्या मागे यायचं असेल तर स्वतःच तुमचं जीवन जर देवाला जोडलंय तर ह्या जगाला जोडायचं नाही. कारण याकोबाच्या पत्रात 4:4 जगाची मैत्री देवाबरोबर देवाच्या प्रेमात 2. आपल्याला सगळ्या गोष्टीकडे पहिल्यांदा लक्ष द्यायचं. मग तुमच्या इच्छा मध्ये सांग मागायच्या अगोदर तुमच्या जीवनामध्ये. म्हणून बायबल शिकवते, बायबल असं शिकवते, पवित्र शिक्षण असं शिकवते. त्याच्या नावाने काही मागाल ते तुम्हाला दिलं जाईल. तर आता योबाची परीक्षा जी होती तो त्यात पास झाला. किती टक्के आले बघा जरा. आपल्या शाळेच्या परीक्षेला टक्के बघतात, आपल्या जिंदगीच्या परीक्षेला आपण टक्के बघत नाही की आपलं स्वर्गात जाणार आहे का नरकात जाणार आहे. या परीक्षेसाठी आपल्याला पूर्ण इंटरेस्ट पाहिजे. मी 5वी 2दा गेले त्या जगाच्या शाळेवर, पण देवाच्या ज्ञानाने खूप मोठा परिस्थितीमध्ये प्रभूने मला नेले. मी प्रभूच्या राज्यात समाधानी आहे. जगाच्या मोहापासून आपण जेव्हा दूर होत जातात तेव्हा परमेश्वराचा आशीर्वाद आपल्यासाठी उत्पन्न होतो. मग जेव्हा तुम्हाला असं शक्ती मिळेल की आपलं जीवन हे दुसऱ्यासाठी अर्पण केलंच कोणत्याही तुझ्या योजनेला असे मला कळून आले आहे. वचनती अज्ञानाने दिव्य संगीतावर अंधकार पाडणारा असा हा कोण. हालेलुया. आता आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी कधी अंधकार येतो. आता अंधकार पाडणारा कोण, बरोबर. मग आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूच्या सहवासात
व सानिध्यात जेव्हा आपलं जीवन आपण काय करतो ठेवतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला अंधकारातून बाहेर काढतो. म्हणजे योहान 1:5 त्याला अंधकाराने ग्रासलेलं. आता तुम्ही अंधकारात जाता, पापात जाता, तर पापातून बाहेर उतरत नसेल तर तुमचं लाईफ भविष्यभर सुधारण्याची परिस्थिती कधी येणार नाही. कारण देवच नसला तर अंधकार असतो. कारण पहिला परमेश्वर बघा पृथ्वीवर जेव्हा आला तर उत्पत्ती 1:1-2 मध्ये दिलेलं आहे. कारण देवाचा आत्मा काय जगावर दडला आणि पूर्ण ह्या पृथ्वीमध्ये अंधकार होता. समजलं? पापाचा भार बसलेला होता. कारण स्वर्गामध्ये सर्व काही पूर्ण होतं. स्वर्गामध्ये परमेश्वराने सर्व बनवलेलं होतं. काय सांगते? ह्याच तो मला समजत नाही ते मी बोललो, ते माझ्या ओक्या बाहेरचे आहे, ते अद्भुत आहे, ते मला कळालेलं नाही. ते जीवनामध्ये योग शिकवतो. मग आपल्याला त्यात काही कळलेलं नाही, मग कळणार कसं? आज जर संडेची तुम्ही प्रार्थना घेतली तेवढीच कळणार, बरोबर? लिट्टीची प्रार्थना घेतली तेवढंच कळणार आहे. रोजच्या संध्याकाळच्या प्रार्थना घेतल्या तेवढंच कळणार. जशा प्रार्थना आहे त्या प्रार्थनेमध्ये तुमची वाढ आणि घडण आहे, तसं तुम्हाला ते कळत आहे. एवढंच काम केलं ते एवढंच जेवण मिळेल. 1 दिवसाचं आठवड्यात काम केलं तर 100 रुपये मिळाले ना. 6 दिवसाची कामं केली तर 600 रुपये मिळाले. जास्त कधी होतात? 1 दिवसाचे असते का 6 दिवसाचं असते? हे पण माहिती नाही. मग तसंच आहे परमेश्वरने. आता तुम्हाला उद्याची खात्री आहे का? एकाला तरी गॅरंटी आहे? आता एका सेकंदाची गॅरंटी आहे का? नाही. हल्ली 99% या जगामध्ये मानवामध्ये भीती आहे, बरोबर? एक ॲसिडिटीचा त्रास झाला, थोडंसं छाती दुखायला लागलं तर पहिलं सांगतील मला हार्ट अटॅक होणार. थोडा श्वास घ्यायला थोडासा मुश्किल होते. आणखी जो डॉक्टरकडे जातो आणखी चुकतो, मला थोडंसं ऑक्सिजन लेवल कमी झालेली वाटते. अय्या खतम, बरोबर? काय वाटते? योहानमध्ये 10 ते 17-18 वचनमध्ये दिले, पण ते 2:7 दिले. ऑक्सिजन लेवल कोणाकडे आहे? कोणाकडे आहे? त्याच्याकडे जाणं चक्करानं माझी ऑक्सिजन लेवल सरकली का? आपलं नातं देवाबरोबरचं जर असेल ना तर तुम्ही क्षमाशील आहे, तुमच्या मनात चांगले गुण आहेत. एकच शिका, शरीराला सवय लावून देऊ नका पापाची. आत्म्याची पहिली तयारी करा. योहान 4:24 उपवासाने एक पापी स्त्री बदलते आणि ती सांगते उपवासाने प्रार्थना आत्म्याने व खरेपणाने. हे पाप जे आहे ना, डोंगर 7:23 वेतन आहे. आता तुम्हाला काही नाही वाटत, नंतर ती तुम्हाला चक्र फिरत. पचन नाही झालं ना, जेव्हा ताबडतोब खाताच हे होत नाही, म्हणजे पचनशक्ती होत. पचन करण्यासाठी लोक खूप प्रयत्न करतात. ओवाशपा खातात, केळी खातात, काहीतरी फ्रूट खातात, बरोबर? काहीतरी खाद्य खातात की थोडंसं पचन झालं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? मग आपली पापं कशी पचन व्हावी ते पण आपल्याला शिकलं पाहिजे. एकच माणूस एवढा सात्विक जीवन जगलेला आहे, आपण सगळे पापी आहोत. मग आता जर रूपमध्ये आहे तर आपल्या स्वतःला कशा पद्धतीचं रिटर्न द्यायचं. म्हणून मी सगळ्यांना सांगतो, सगळ्यापेक्षा मोठा पापी मी, पण त्याने मला चेंज केलं, दादांनी पुढे जातं. कारण याच्याशिवाय जीवनात काही दुःख जेव्हा आपल्याला येतात, काय येतात तर तुम्हाला पौलाचे पत्र वाचायचे.
कौलाने पहिली अत्याचार अन्याय केले, नंतर कौलाला किती प्रकारची आपत्ती आणि दुःख आहे. तुम्ही जेवढा मोबाईलला वेळ देतात ना, त्याचा फक्त याला वेळ द्या, 2 तास द्या, जास्त नका. तुमच्यामध्ये खूप बदल होतो. एक एक वचन तुमच्या शरीराला एवढी करा 4-12 प्रमाणे असं खेचून काढेल. हे सर्व रोग, दुःख, टेन्शन, मानसिक तणाव, अस्वस्थपणा. आज मोबाईलची अशी सवय झाली, त्या लोकांना टेन्शनची सवय झाली. टेन्शन असे घेऊन बसतात. जेवढा माणसाचा सहवास वाढते ना, तेवढ्या डोक्यावर तुमचं टेन्शन वाढतं. जेवढा मनुष्य देवाचा सहवास घेतो ना, तेवढा मनुष्य शांतीने भरला जातो. आणि संवाद जर माणसाशी ठेवायचं असेल तर तुमच्यामध्ये एखादी सहन करण्याची शक्ती जर असेल तर त्याच्याशी बोला. कारण ते तुमचं, त्यांनी जे काय बोललं ते तुम्हाला जिरवता आलं. बकरीचं मटण पचन कमी असते, बरोबर. बाकी तुम्ही दुसरं मटण खाला लगेच पचन, पण ती बकरी पचत नाही. का पचत नाही? कारण ती आयुर्वेदिक आहे. हर शिक्षणात तुम्हाला या पवित्र शास्त्रामध्ये चालण्याच्या दृष्टीने ज्ञान प्राप्त करून द्यायचं. एखादा माणूस झोप लागत नाही, तो दारू पितो, टेन्शन दूर होईल. काय वाटतं तुम्हाला? त्याच्याने टेन्शन कधी दूर होत नाही. मी दिवसाला 6 बियर घ्यायचं. मी पण तुम्हाला सांगतो, मी पण त्या रस्त्यातून आलेलो आहे. मला देवाने शिकवलं कोणता कोर्स चांगला आहे, कोणता कोर्स चांगला आहे. जेवढा माणसाशी जास्त बोलत नाही तो सगळ्यात चांगला, आणि जेवढा माणसाशी जास्त बोलतो तेवढ्यामध्ये काही ना काय अडचण येतं. थोडंसं एगे परिचय ठेवा, पण घरापर्यंत जाणं येण्याचा परिचय ठेवायचा नाही. जास्त जवळ राहण्याचा परिचय ठेवायचा, म्हणजे आम्ही शून्य आकारात पोचतो आहे तिकडेच प्रभूच्या राज्यात. माणसाचा जेवढा सहवास वाढतो तेवढा मनुष्य पापाच्या आधी जातो. कारण अनेक प्रकारचे आचार, विचार, बोलणं, चालणं हे सगळं तुमच्या समोर आहे. पण तुम्हाला शांती, हे बघा, हे व्यक्ती शांतीने भरलेलं, सगळं कुटुंब गेलं, त्याचं सगळं गेलं, मुलं गेलं, बायको गेलं, मुलं डोरे गेली, पण त्याने देवावरचा विश्वास सोडला नाही. अरे तुम्हाला पण एक दिवस सोडून जायचं आहे, मला पण एक दिवस सगळं कुटुंब, नातेवाईक सगळं सोडून जायचं. काय करायचंय तुम्हाला? पण जायचं कुठे? तुम्ही त्या कबरेकडे ठेवता, त्या कबरेमध्येच तुम्हाला ठेवावं लागेल. जरी स्वर्गाकडे लक्ष दिलेले त्याला स्वर्गामध्येच ठेवून ठेवावं लागेल. कारण देव स्वर्गाचा आहे, मातीचा नाही. मी मोशीचे एकदम चांगल्या विषयाच्या गोष्टी मी पाठ केल्या. हे लोकांना परमेश्वराने नेऊन दफन केलं, पण दफन कुठे आहे? येशूला पण दुसऱ्याच्या कबरेत ठेवलं, पण ती कबर आहे कुठे? ती कबरेत उतरून गेलं. आणि त्याच्यामध्ये पाप नव्हतं, तो एक आत्मा होता. आत्म्याला कोणी बांधू शकत नाही, तुमच्या शरीराला बांधू शकेल. आत्म्याला जन्माला 3 ते 3.5 किलोचा, गेल्यानंतर राख माती 3 ते 3.5 किलो. जगात तुम्ही सगळं मिळवलेलं आहे, बंगला आहे, गाड्या आहे, वस्तू आहे, चुडीला काय आहे? अरे चांगल्या कामासाठी जर नसेल तर अधोलोकामध्ये जायला लागेलच. हालेलुया. आपला देव जिवंत आहे की नाही पाहू शकतो? जशी प्रार्थना करणार तसं परमेश्वर तुम्हाला उत्तर देईल. का? तो माझा आहे, तुम्हाला पण तुमचा ठेवायचा. रोजची प्रार्थना ऐकत असेल ना तो, त्याला हे सगळे गोष्टीचे चमत्कार दिसतील. बरोबर की नाही? काय बोलू? कशाला बांधून ठेवलं? होय बोलला तर बघ, देवाचे गौरव करू नको बोल, तू माझा माणूस आहे. काय बोललं तुम्ही? हालेलुया. जेव्हा भक्ती प्रार्थना करतात तेव्हा देव, कारण देव जर जिवंत आहे तर तुमच्या जीवनात हर प्रश्नाचं उत्तर परमेश्वर देत आहे. तर वचन
मी बोलतो, मी तुला विचारतो, मी तुला विचारतो, तू मला बोध कर. तू मला बोध कर. वचन वाच. मी तुझ्याविषयी मी तुझ्याविषयी कर्तव्यवती ऐकली होती. आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे. हालिया काय सांगते की मी प्रत्यक्ष तुला डोळ्यांनी पाहत आहे. आता माणूस माणसाला पाहतो, बरोबर आहे की नाही? परमेश्वर माणसाला पाहतो. म्हणून स्वतःशीच 139 मध्ये 2 पासून वचन दिले, तो आपल्याला दुरून मनोगत ओळखतो. तुझे बसणे, तुझे उठणे, तुझे निजणे तो बारकाईने पाहतो. म्हणजे आपल्याला तो एवढ्या प्रेमाने सांभाळून ठेवतो की आपलं जीवन एक पवित्र आणि अभिषेक आणि आशीर्वादाचं असलं पाहिजे. म्हणजे आपल्यावर शैतानाचा हल्ला होऊ नये. आता आपण जीवनामध्ये शिकतो की शैतान कशा प्रकारे माणसं कार्य करतो. आपल्या सगळ्यांना बाहेर काढायचं काम करतो. आपण बाहेर जातो. तुम्ही स्वतःने विचार करायचा की मी प्रार्थना दुरावल्यावर माझी परिस्थिती काय कंडिशनमध्ये. आपलं जीवन एक परमेश्वराला द्यायचं. हे मंदिर आहे, हे मंदिर ते मंदिर नाही. त्या मंदिरात तुम्हाला मार्गदर्शकाचं शिक्षणाचा एक वचनाच्याद्वारे घडवणारी एक दैवी शक्तीची ताकद तुमच्या शरीरात उतरते. वचन सहा. गोष्टी माघार घेऊन मी माघार घेऊन डोळ्यात बसून पश्चाताप करीत आहे. कसे ते मी माघार घेतो, धूळ अंगावर राख म्हणजे टाकून मी पश्चाताप करतो. आपल्यात काय पश्चाताप करण्याची शक्ती. विचार करा, पश्चाताप शक्ती कशा पद्धतीने जोडली जाते. त्यांनी स्वतः आपली पाप बदली. आपल्याला लोकांकडे जायला लागते, तरी सांगायला लागते, तरी पण आपण चेंज होत नाही. पाप आपल्या स्वतःच्या शरीरात जशी केल्यात ना तशी स्वतःच्या इच्छेने पश्चाताप केला. म्हणून प्रभू येशूने पण मध्ये 3:2 मध्ये 4:17 एक पश्चातापाविषयी माणसाला मार्गदर्शक केले. म्हणून योहान पण सांगत होता 1:29 हा पहा जगाचे पापे हरण करणारा देवाचा कोपरू. मग येशू ख्रिस्त आपल्यासाठी का आला की कोणता माणूस टिकला नाही परमेश्वराच्या राज्यात. म्हणून शेवटी प्रभू येशू या जगात आला आणि जगात आल्यानंतर प्रभू येशूने हे बलिदान दिलं. तुम्ही आणि मी आज विश्वासाच्याद्वारे आपण पवित्र बनलेले आहेत. किंवा 1:12 वचन सहा. परमेश्वराची योबाबरोबर हे बोलणे झाल्यावर काय सांगते परमेश्वराचं योबाबरोबर बोलणं झाल्याबरोबर तू अलिपच तिमाहीला झाला. तुझ्यावर आणि तुझ्या दोन्ही मित्रांवर मी संतप्त झालो आहे. कारण माझ्याविषयी माझा सेवक येऊन जसे यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही. हालेलुया. तो काय सांगते तुझे मित्र आहेत ना त्याच्यावर माझा संताप आहे. कारण योबाने जर परमेश्वराविषयावरचं मननचिंतन करून बोल. आता माझे मित्र आहेत, मी जर पश्चाताप केला तर मला देव सांभाळेल. पण त्यांनी पश्चाताप केलाच नसेल, सांभाळेल का? मित्रांना सांभाळेल का? काय नाही. म्हणून संताप देवाचा आपल्यावर आहे. आता तुम्ही प्रार्थनेत येतात, मी तुम्हाला घडवतो शिकवतो, तर तुम्ही ऐकलं नाही तर तुमच्यावर संताप आहे. कारण पहिल्यापासून तुम्हाला मी शिकवलेलं आहे तेव्हा तुमची घडण झाली, प्रगती झाली, बरोबर. दुसरा येतो आपली प्रगती नाही तर आपली बरबादी घेऊन तुमच्या मागे. मग आपल्याला काय शिकायचं आहे? बरबादी वेळी व्यक्ती पाहिजे का तुमची घडण झालेली व्यक्ती पाहिजे? मुळच कुजलं तर झाड तुझे. वचन 8. तर आता तुम्ही 7 बैल व 7 एडगी घेऊन माझा सेवक येऊन ह्याच्याकडे जा व आपल्यासाठी होमबली अर्पण करा. कसे ते योगाकडे जा आणि ते अर्पण करा. काय सांगितले?
अर्पण करा. मग माझा सेवक योग तुमच्यासाठी प्रार्थना करील. बघा काय सांगते, आता तुम्ही दान धर्म घेणारे येऊन आले बरोबर. आम्ही तुमच्या पापासाठी, तुमच्या जीवनासाठी आम्ही प्रार्थना करतो. कारण देवानेच जर तुम्हाला शिकवले का पाठवलेलं असेल तर ती भक्ती. आता आपण नेहमी प्रार्थना करतो भक्ती दान धर्म करावा परमेश्वराचा आशीर्वाद बरोबर. म्हणजे तुम्हाला तो आशीर्वाद. त्याने बघा हे पापाबद्दल तेव्हा हे सर्व अर्पण होतं आणि या अर्पणामुळे लोकांचं जीवन चेंज होत होतं. बघा पुढे काय सांगितले तर देव त्याच्याबरोबर कसा, देवाला सर्व शक्य आहे. आता मी सगळं धन पैसा बघायला गेला तर मला देवाचं दर्शन येणार ना, देवाचा आशीर्वाद येणार ना, तुम्हालाही येणार. का? कारण माझा लोक त्या पैशावर आहे, वस्तूवर आहे, पोहावर आहे, तर मला आशीर्वाद नाही. हालेलुया. अरे देवाला सर्व गोष्टी द्यायच्या आहेत. तो देवाच्या लोकांबरोबर असतो आणि देवाचे लोक त्याच्याबरोबर असतात तर त्याला काय कमी असते. म्हणून पहिलं जे शिक्षण असते हे आपल्याला शिकायचं. बघा पहिलं पाप करतो त्याला काही होत नाही आहे, त्याला बरं वाटते सगळी पापं करायला, पण नंतरचं जे परिणाम जे होते ते शेवटला झेपायला ते कठीण जाते. त्याला समजून नाही ते त्या पापाद्वारे माझं जीवन कुठे गेलेलं आहे. कारण की त्यांच्यावरच अनुग्रह करी. म्हणजे मग माझा सेवक योग जसे माझ्याविषयी यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये त्याने काय सांगितलं, माझा सेवक योग. परमेश्वर हक्काने सांगतो हा माझा सेवक. आता योहान 12:26 मध्ये काय सांगितले, जो पण माझी सेवा करेल तर पिता त्याचा मान करेल, सन्मान करेल. आता हे जे परमेश्वराने आपल्यासाठी, योजनेसाठी, शिक्षणासाठी, नियमासाठी जर आपल्याला बनवलेला आहे तो परमेश्वर आपल्या सर्व प्रश्नांचं उत्तर देण्यासमर्थ. आता मी प्रभूचा सेवक आहे तर माझ्यासाठी परमेश्वर योद्धाने लढाई करतो. हालेलुया. ह्या तुमच्या मूर्खपणाचे फळ तुम्हाला मिळणार नाही. वचन हे ऐकून आणि तो स्त्रीवाणी बिनधास्त व सोबर नावाची ह्याने जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले आणि परमेश्वराने योबावर अनुग्रह केला. हालेलुया. काय सांगितलं, परमेश्वराने योबाबरोबर अनुग्रह केला. मग आता तुमच्या प्रत्येकाला, आता परमेश्वर आम्हाला अनुग्रह करतो, आम्हाला मार्गदर्शन करतो, शिकवतो, घडवतो, शक्ती देतो, ताकद देतो. मग तसं कार्य करायला मी धावतो. मग सगळ्या ठिकाणी जर या कार्यामध्ये मी जर इंटरेस्टली होतो ते देवाच्या इच्छेने होतो, माझ्या इच्छेने नाही. तर पुढे वचन 10 योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. बघा योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. आता आपण मित्र आहोत बरोबर. आज तुमच्यासाठी प्रार्थना केली जाते. योहान 15 वचन 13 आपल्या मित्रांकरता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. हाच मित्र येशू हा आपला मित्र आहे, तो आपला बाप आहे, तो आपला बंधू आहे, सर्वस्व आहे. म्हणून योगाच्या बाबतीत त्या गोष्टी होत्या, त्याच गोष्टीचा प्रभू येशू आपल्याला मित्राविषयी बोलते. तेव्हा परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी योबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. हालेलुया. सगळं गेलेलं योग. हे बघा तुम्ही जेव्हा परमेश्वराकडे येतात ना तेव्हा तुम्हाला गरीब व्हायला लागतं. कसं गरीब व्हायला लागतं मला सांगा. तुमच्यामध्ये जे पहिलं पापाचं कमावलेलं सगळं आहे ते पहिलं खाली होतं. शब्द बोलण्यात विचार सगळं पापाचं आहे ते पहिलं खाली होतं. पहिलं गरीब बना मग श्रीमंत बनता. पहिलं सगळं जाते. आता योगाचं सगळं गेलं का नाही गेलं काय बोलत नाही. अरे पुढे 42 पूर्ण वाचा तुम्हाला सगळं
सगळं डिटेल मिळतं. काय त्याग केलेला असेल, काय दुःख भोगीत असेल, पण शेवटच्या क्षणापर्यंत परमेश्वर त्याला सांगतो एक घे. तो बोलतो देवाने दिलं, देवाने दिलं, धन्यवाद. त्यांनी दोष नाही, धन्यवादितच बोलत राहील. आपण धन्यवाद बोलतो का? आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला परमेश्वराच्या बाबतीत धन्यवाद झालं. प्रार्थना रोज घ्या, तेव्हा तुम्ही धन्यवादाचा अर्थ कळेल. मी इथपर्यंत ऐकते. सैतान तुमच्या जोडीला असला ना तर वचन पण ऐकून देणार, बडबड करत असतील, त्याची निंदा करतील, त्याची चौकशा करतील, अनेक गोष्टी तुमच्यामधून सैतान कार्य करेल आणि घरात गेल्यावर तुमच्यामध्ये अनेक प्रकारचं मानसिक संतुलन चेंज फार खराब होतो. एक दुष्टाचा आत्मा आहे आणि हा आत्मा कोणालाच सोडत नाही. एकदा जुमला तुम्हाला लोक 11:24 पहिले ते कसे बरे होते, त्याच्यापेक्षा 7 आत्मे आले की फार कठीण. योगला सर्व बाजूने सतावला, पण बघा योगच्या जीवनात विजय झाला की नाही बघा. आपल्याही जीवनामध्ये विजय बघा. पहिली गरीब होणार, देवाने आता श्रीमंत तुम्हाला केलं ना तर आता तुम्ही श्रीमंत होणार आणि श्रीमंत झाल्यावर गोरगरिबांना मदत करा. आणखी 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 स्वर्गामध्ये तुमचं जीवन होणार. योहान 3:3 मध्ये नवीन जन्म होतो. बघा पुढे काय सांगते त्या वचनाद्रा. मग तिथे सर्व बंधू व भगिनी आणि पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याच्याकडे आले. बघा देवाने जेव्हा त्याच्या जीवनात सगळं काही केलं, ते सगळे सोडून गेलेले मित्र बंधू भाऊ त्या सगळे टाकलेलं, सगळे जवळ आले. आपल्या जीवनात हेच प्रश्न आहे, तुम्ही आता सगळे सोडतील पण सगळे तुमच्या पायथ्यापर्यंत पोचतील, कारण तुमच्याबरोबर येशू आहे. आणि त्याने त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून भोजन केले आणि परमेश्वराने त्याच्यावर जी विपत्ती आणली होती तिच्याविषयी दुःख प्रदर्शित करून त्याने त्याचे समाधान केले. प्रत्येकाने त्याला एक असिता व एक सोन्याची अंगठी दिली. बघा हालेलुया. आपल्या प्रत्येकाला परमेश्वराच्या मार्गात चालायचं आहे आणि परमेश्वराच्या नावातच उभं राहायचं. पुढे काय सांगते बघ. वचनकारा. परमेश्वराने योबाची उतरवय पूर्ववयामध्ये सुख संपन्न केले. बघा पहिल्यापेक्षा चांगल्या परिस्थितीमध्ये सुखी समाधानी राहा. जेव्हा तुम्ही प्रभूमध्ये आहे, आता तुम्ही देवामध्ये आहे, आता तुम्ही सुखी समाधानी आहे, तुम्ही इकडे तिकडे भटकणार, तुमची परिस्थितीमध्ये फार मोठा प्रसंग येऊन बसणार. आता योग सहनशील राहिला म्हणून त्याच्या प्रगतीमध्ये काय परमेश्वराचा आशीर्वाद वाढत वाढत. 14,000 मेंढरे, 6,000 उंट, बैलांच्या 1,000 जोड्या आणि 1,000 गाढवी इतक्यांचा तो धनी झाला. बघा केवढं दिलं देवाने त्याला. काय सांगितलं? 14,000 मेंढरे. किती? 14,000 मेंढरे. 14,000 किती? एक मेंढरू नाही आपल्याला. का किती आहे? दुसरा 6,000 उंट. बघा उंट केवढे? 6,000. 14 ते 6 ते बोजा किती आहेत? बैलांच्या 1,000 जोड्या बैलाच्या 1,000 जोड्या आणि 1,000 गाढवी 1,000 गाढवी. इतक्यांचा तो धनी झाला. केवढं दिलं त्याने? आला कसं त्याच्याकडे? जेवढं जीवनात त्याने त्याग केला देवासाठी, सहन केलं, परीक्षा झाली, सैतान आला, परीक्षा आता आपली थोडीशी परीक्षा झाली की आपण अरे तुम्ही रस्त्यात पडतात कशाला? निर्णय 8:4 पासून पडला तर उठत नाही का? एकसारखे का बोलतात? ज्याला स्वर्गात जायचं असेल, ज्याला देवाच्या इच्छेने वागायचं असेल ना, त्याला पुढे भविष्यात कोण बनायचं असेल तर त्याने हे अध्याय पाठ. एक तुमचं एक शिक्षण, तुमच्यामध्ये अडचणी आहे, दुःख आहे, घरात पैसा टिकत नाही, घरात शांती नाही, घरात भांडणं आहे, सगळं वाईट आहे आपल्या शरीरामध्ये, ते पहिले ह्या मागेला हे सगळं बाजूला कर. जगाचं एक सेकंद आपला नाही. मग बघा सर्व देव देते की नाही. आपल्या जोडीला आपल्याजवळ काय आहे?
मी तर एकच डिसिजन जे करायचं गोरगरिबांना आपल्याकडे होतं ते सगळं काढून टाकलं. मग आता जे काय कामधंद्यात मिळेल ते करायचं आणि गोरगरीब, कारण त्याच्यातून मला मोठा आशीर्वाद मिळते. वचन 13. त्याला आणखी 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. किती? 7 मुलं न 3 कन्याकुमारीला नाही फिरायला गेले. त्यांनी काय सांगितलं? कन्या झाल्या म्हणजे 3 मुली, 7 मुलं, 10. विचार करा, वयामध्ये असताना वय संपत असलं तरी त्याला देवाने त्याला 7 मुलं आणि 3. वचन 14. एका कन्येचे नाव यमीमा, दुसऱ्याचे नाव कसिया व तिसऱ्याचे नाव केरेनपू अशी त्यांची नावे त्यांनी ठेवली. हालेलुया. मग आता आपण एक शिकायचं आहे की प्रत्येक गोष्टीला नावं दिली जातात. वचन 15. योबाच्या कन्येइतकी सुंदर स्त्रिया सगळ्या देशात नव्हत्या. त्यांच्या बापाने त्यांना त्यांच्या भावाप्रमाणे बघा काय दिलं? त्या मुली एवढ्या सुंदर, म्हणजे त्या मुली एवढ्या सुंदर होत्या की अख्ख्या देशामध्ये वर्तन वाटून दिले. वचन 16. त्यानंतर योग 140 वर्ष जगला आणि त्याने 4 पिढ्यांपर्यंत आपले पुत्रपौत्र केले. किती? 140 वर्ष, बरोबर. आणि पुत्र म्हणजे त्याच्या मुलांची मुलापर्यंत सगळं बघितलं त्याने. आमच्या इकडे 50-60 झाले स्वप्न. वचन 17. नंतर योग वृद्ध व पुऱ्या वयाचा होऊन काय सांगते? तो वृद्ध झाला, पूर्ण वय झालं, बस आता सगळं पृथ्वीचा हिसाब त्यांनी घेतला. मरण पावला. नंतर तो मरण. आणि तो मेला नाही. आता वचन पुढे आहे पण टाइम नाही. जेव्हा प्रभू येशू येईल ना, तेव्हा दानियल, योग, मोशेसारखे, एलियासारखे असे व्यक्ती, परमेश्वराचे महान व्यक्ती त्यावेळेला तिकडे असतील. समजलं? त्याला पूर्ण वय दिलं, तो त्याला देवाने नवीन जीवन देऊन सर्व दुःखात आपत्तीत तो पुनरुत्थित झाला. म्हणजे तो मेला असून पुनरुत्थित आहे. योग लक्षात ठेवा, तो मेला आहे पण तो पुनरुत्थित आहे. हे तुम्हाला आता कळणार नाही. हे पवित्र शास्त्र जो वाचतो ना त्याला कळणार की येशूच्या बरोबर ते येणारे लोक आहेत, कारण त्यांनी येशूच्या आज्ञा नियम पाळल्या. त्यांनी सगळं घालवलं न, पुन्हा त्याचा नवीन जन्म झाला जेव्हा 3 प्रमाणे त्या सर्व पापावर त्यांनी विजय मिळवला. जसं येशू ख्रिस्ताने 40 दिवस 40 रात्र परीक्षेमध्ये पास झाला, मरणावर विजय मिळवला, तसा त्यांनी योगाने या सर्व पापामध्ये जे असणारे व्यक्ती आहेत त्याच्यातून तो बाहेर उतरून, त्याच्यावर शैतानाची मोठी परीक्षा झाली, त्याच्यातून तो बाहेर उतरला आणि तो प्रभूच्या मार्गानुसार चालला. तो योग महान बनला. म्हणून तो एक जीवित आहे, तो मेला नाही. तो मेला हे शरीराने मेला नाही, आत्म्याने तो जिवंत आहे, कारण तो देवाबरोबर होता आणि देव त्याच्याबरोबर बोलत होता. जो देवाबरोबर बोलतो तो मरत नाही, तो अमर राहत असतो. हालेलुया. छोटीशी एक प्रार्थना करूया. आपल्या जीवनात दुःख आले, आपत्ती आली, समस्या आली, संकट आले, तरी लक्षात ठेवायचं की प्रभू येशू आपल्या बरोबर आहे. 34:36 जगाचा महापूर आला तरी आपल्याला स्पर्श होणार नाही. तर आपल्याला योगासारखं प्रभूच्या मार्गानुसार, प्रभूच्या शिक्षणानुसार, प्रभूच्या नियमानुसार आपलं जीवन आनंदित असावं. सर्व मात्र आमदार, सरपंच, सर्व पोलीस प्रभूचा आशीर्वाद ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.